मित्रो नमस्कार. आज पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकाचा पडघम वाजलेला आहे. निवडणूक आयोगानं त्यांचा प्रोग्राम जाहीर केलेला आहे आणि ह्या निवडणुका म्हणजे तळागाळातल्या कार्यकर्त्याच्या निवडणुका असं संबोधलं जातं. त्यामध्ये आता आपण पाहतोय वाटेगाव जिल्हा परिषद मतदारसंघ हा नव्याने स्थापन झालेला मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये खूप अशी चुरस बघायला मिळते. कारण हा प्रामुख्यानं राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असा संबोधला जायचा. पण आता सध्या भाजपमध्ये पण उमेदवारीची तारंबळा खूप मोठी आहे. उमेदवार आता आपल्या पक्षश्रेष्ठींच्याकडे जाऊन आपली भूमिका बजावत आहेत, की मी उमेदवारी कशी मिळेल हे प्रयत्न सुरू आहेत. कारण इथं पंचायत समितीसाठी खुला गट आहे. जिल्हा परिषद सुद्धा महिलांसाठी आरक्षित झालेला हा गट आहे खुला. त्यामध्ये आता कशा पद्धतीने तर राजकीय समीकरण घडणार आहेत, कशा पद्धतीने लोक राजकारणामध्ये आपलं किस्मत आजमावणार आहेत, हे आपण पाहूया. आपल्यासोबत पंचायत समितीसाठी इच्छुक असणारे व वाटेगावमध्ये समाजसेवेमध्ये चांगल्या तडफदार असा एक चेहरा असे संकल्प जाधव आपल्यासोबत आहेत. तर नेमकी त्यांची भूमिका काय, कशा पद्धतीने ते या राजकारणाकडे बघतात, आता येणाऱ्या निवडणुकाकडे त्यांच्या डोक्यामध्ये कशा पद्धतीने सूत्र आहेत, हे सगळे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. संकल्प दादा नमस्ते. नमस्ते नमस्ते. निवडणूक लागलेली आहे आता. तसं उमेदवारांची तारंबळा सुरू आहे. कारण उमेदवारी ही पक्षासाठी देत असतात आणि आपण इच्छुक आहात. बरेच दिवस झाले आपण या समाजसेवेमध्ये असं राजकारणामध्ये काम करतात. काय नेमकी या निवडणुकीत आपण कसं बघताय? खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हा महाराष्ट्राच्या अर्थकारणाचा आणि राजकारणाचा एक कणा आहे. आणि हा कणा ही सगळा आपला डिपेंड आहे या सगळ्या गावगाड्यावरती. आणि हा गावगाड्याची जर का सत्ता आपण चांगले सुशिक्षित, चांगले होतकरू आणि एक नवीन सुसंस्कृत घरात जन्मलेल्या एका मुलाला, उच्च शिक्षित असलेल्या मुलाला जर का आपण तिथं बसवलं, तर मला वाटतं की त्याचा अजून चांगला इफेक्ट समाजाच्या राजकारणावरती आणि समाजकारणावरती देखील होतो. आणि त्यामुळं मी या इलेक्शनसाठी इच्छुक आहे, कारण की माझा राजकीय प्रवासच भारतीय जनता पार्टीतून झाला. म्हणजे मी जसं कॉलेज झालं, तसं मी भारतीय जनता पार्टीशी आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या प्रतिमेवरती प्रेरित होऊन त्या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीमध्ये आपले आत्ताचे विद्यमान आमदार सतीश देशमुख भाऊ यांच्या बरोबर आम्ही त्यावेळी त्यांच्यावर प्रवेश केला. त्यानंतर आदरणीय आत्ताचे जिल्हाध्यक्ष सम्राटबाबा महाडिक असतील, ते आपल्या भाजपमध्ये परत एंटर झाले. मग त्या दोघांच्यावर आम्ही हे करून चांगल्या पद्धतीने इथं भाजप रुजवली. अक्षरशः मग त्यामध्ये बूथ कमिटी असतील, शक्ती केंद्र प्रमुख पद असेल, हे देखील शक्ती केंद्र प्रमुख पद माझ्याकडे होतं. मग त्याच्या अंडर आम्ही बूथ कमिट्या चांगल्या, म्हणजे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आम्ही भाजप रुजवली असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि त्याचा इफेक्ट आपल्याला लोकसभा आणि विधानसभेच्या इलेक्शनला झाला, की अतिशय चांगल्या पद्धतीचं मतदान आणि मताधिक्य या वाटेगाव मतदारसंघातनं लोकसभेला देखील मिळालं आणि विधानसभेला देखील मिळालं. मग यामध्ये प्रामाणिक भूमिका आमची आता अशी आहे, की ज्या कार्यकर्त्यांनी, ज्या भारतीय जनता पार्टीच्या साठी जे झटणारे खरे कार्यकर्ते आहेत, आज हे इलेक्शन त्यांचं आहे. आज सीएम साहेब सुद्धा म्हणलेले आहेत, की झेडपी आणि पंचायत समितीचं इलेक्शन म्हणजे कार्यकर्त्यांचं इलेक्शन. त्यामुळं माझ्यासारख्या सर्वसामान्य घरात मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. आज मी जे काही माझं नाव संकल्प जाधव म्हणून आज जे काही या इथं आहे, ते कुठल्या आमदाराचा मुलगा म्हणून नाही, कुठल्या एका माजी झेडपी सदस्याचा मुलगा म्हणून नाही, तर हे फक्त संकल्प जाधव म्हणूनच मी मिळवलेलं आहे. त्यामुळं मग ह्याला मला ताकद पक्षानं दिली. मग पक्षाची पाठी माझ्या पाठीमागे लागली. मग अगदी बूथ कमिटीचं सदस्य असो, शक्ती केंद्र प्रमुख असो, नंतर जिल्ह्याला युवा मोर्चाला सरचिटणीस पद असो, परवाच निवड झालेली प्रशासकीय विशेष कार्यकारी अधिकारी असो, हे मला पक्षाने दिलेलं आहे. पण संविधानिक पदावर बसत असताना संविधानिक पदावर आपण जर का गेलो, तर त्याला अजून वेटेज येतं, किंवा लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला शासन दरबारी मांडणारा कार्यकर्ता पाहिजे. कारण की ज्या कार्यकर्त्यांनी हे खाली सगळं अनुभवलंय, तोच त्या चांगल्या पद्धतीने तिथं वर मांडू शकतो, जे की आपण केलेलं आहे. मग त्यामध्ये आम्ही शासकीय कामं असतील, लोकांची प्रशासकीय कामं असतील, अक्षरशः मी स्वतः 7-8 वर्ष झालं या यंत्रणेत आहे. आता लोकांना काय आहे, की प्रशासनामध्ये काम करणारे लोक समाजकारणामध्ये येतात, राजकारणामध्ये येतात. प्रामुख्यानं संकल्प जाधवांचं शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे? कारण लोकांना कळणं गरजेचं आहे, की राजकारण हा आता पूर्वीसारखा पिंड राहिलेला नाही. त्याला तरुण वर्गाची जोड आलेली आहे. तर तुम्ही तरुण आहात, काय नेमकी तुमची पार्श्वभूमी आहे? शैक्षणिक कशा पद्धतीने आपलं शिक्षण आहे आणि काय नेमकी ध्येय धोरण आहे तुमची? शैक्षणिक म्हणायला गेलं तर मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे. एम-एस-सी केमिस्ट्री माझं शिक्षण झालेलं आहे.
आता मी उद्योग क्षेत्रामध्ये काम करतोय. जसं मी माझं कॉलेज केलं, तसं मी या उद्योग क्षेत्रामध्ये एक नवी क्रांती घडवण्याचा प्रयत्न आहे. उद्या भविष्यात आपणाला एक चांगलं इथं म्हणजे खूप चांगल्या पद्धतीची एक यंत्रणा या ठिकाणी उभी करायची आहे, की जेणेकरून आज तरुणांच्या पिढीला म्हणजे आजची पिढी जी काही तरुण आहे, ही सगळी आपण बघतोय 10, 15, 20,000 पगारासाठी पुणे, मुंबई या ठिकाणी त्यांना जावं लागतं. पण त्या मुलांना इथंच काहीतरी चांगल्या पद्धतीची नोकरी कशी देता येईल, एखादं मोठं चांगलं युनिट आपण कसं चालू करता येईल, त्यासाठी मी स्वतः आज त्यासाठी धडपडत आहे. म्हणजे आज दुसऱ्याच्या हाताला काम द्यायचं असेल तर स्वतः मी कपेबल झालो पाहिजे. त्यामुळे आज मी ते पहिला करत आहे आणि उद्या माझं भविष्य असं आहे, की मी आज कपेबल होऊन माझ्याबरोबर असणाऱ्या लोकांना मी कसं कपेबल करू, त्यांना कसं चांगल्या पद्धतीचं इथं मला इथंच राहून, घरात राहून, त्यांना त्यांच्या भागात राहून, त्यांच्या गावात राहून कशी चांगली त्यांना सुविधा देता येईल, हे आपलं भविष्याचं फ्युचर आहे. म्हणजे आपल्याला राजकारण एक चांगलं समाजकारण म्हणून आणि एक औद्योगिक क्रांती म्हणून जर का आपण याकडे बघितलं, का का तर आज अशी अवस्था आहे, की महाराष्ट्राची की असं म्हणतात, की राजकारणात पडू नये, तरुणांनी जाऊ नये, राजकारण वाईट आहे. पण जर का चांगल्याला संधी दिली, तर ते चांगलं देखील होऊ शकतं. म्हणजे हा एक आपल्याला आदर्श या निमित्तानं घालून द्यायचा आहे असं मला वाटतं. वाटेगाव जिल्हा परिषदमध्ये, वाटेगाव पंचायत समिती गणामध्ये आता बरीचशी रस्सीखेच आहे. बरोबर. कारण भाजपकडे जाणारा ओघ आहे. हो. पण हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, हा नाकारता येणार नाही. बरोबर. या सगळ्या राजकीय दृष्टिकोनाकडे कसं बघताय? आता याच्यामध्ये राजकीय दृष्टिकोन आपण जर का बघितला, तर भारतीय जनता पार्टीमध्ये पण आज प्रचंड म्हणजे ओघ वाढलेला आहे. कारण की आज सत्ताधारी पक्ष आहे. आज आपण बघतोय सगळ्या इलेक्शन्समध्ये आज भारतीय जनता पार्टीचा आलेख चढताच राहिलेला आहे. त्यामुळे साहजिकच वाटणार आहे, की बाबा आम्हाला या भारतीय जनता पार्टीकडनं तिकीट मिळावं. म्हणजे जिंकून येण्याची शक्यता जास्त असते या पक्षाकडनं. आणि फक्त माझी भूमिका यामध्ये अशी असणार आहे, की मी कोरमध्ये काम केलेला माणूस आहे. म्हणजे अगदी कोण नव्हतं तेव्हापासून आम्ही आहे. आणि मग पक्षानं आम्हाला आदर्श आजपर्यंत हाच घालून दिलेला आहे, की पक्षासाठी जो काम करतो, पक्षासाठी जो एकनिष्ठ आहे, पक्षासाठी जो शिस्तबद्ध पद्धतीने ज्यानं काम केलंय, त्याला भारतीय जनता पार्टी हे एकमेव उदाहरण आहे, की तो त्याला खरा न्याय देऊ शकतो असाच पक्ष आहे. त्यामुळे मला याच्याकडे बघताना असं वाटतंय, की आज आमचे सगळे नेते मंडळी असतील, सगळ्यांकडेच आज आज आपल्या गावातले जुने ज्येष्ठ भाजपचे लोकं असतील, काय आता नवीन आलेल्यातली बरीच लोकं असतील. ह्या सगळ्यांची भूमिका अशीच आहे, की संकल्पसारख्या एका सुसंस्कृत चांगल्या घरातल्या मुलाला ज्याच्याकडे चांगला विचार आहे, ज्याच्याकडे चांगलं ध्येय आहे, धोरण आहे, अशा मुलाला आपण संधी दिली पाहिजे. असं देखील जुन्या लोकांनी देखील आपल्या नेते मंडळींकडे त्या पद्धतीने मागणी केलेली आहे. म्हणजे आज मी म्हणत नाही, की मला द्या. का तर संकल्प जाधवसाठी मागणी ही जनतेतनं व्हायला लागली आहे. जनतेच्या मनात आहे, की बाबा आता बदल घडूया. नको तीच माणसं. आपण म्हणजे राष्ट्रवादीत देखील तीच माणसांना उमेदवारी दिली जाते. इकडे सुद्धा मग जर तसंच होणार असेल, तर मग भारतीय जनता पार्टी पक्ष वेगळा काय आणि मग राष्ट्रवादी वेगळा काय. त्यामुळं माझ्यासारख्याला जर का त्या ठिकाणी संधी दिली, तर अजून एक आदर्श चांगला काय होईल, की अजून एक चांगला मेसेज काय जाईल, की बाबा खरंच कार्यकर्त्याला न्याय देणारी पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीकडे अजून बघण्याचा ओघ लोकांचा बदलेल आणि त्याचं मतात परिवर्तन चांगल्या पद्धतीने होईल. संकल्पजी आपण सांगताना आता पक्षावर निष्ठा असणाऱ्या लोकांना उमेदवारी मिळा हे गरजेचं आहे असं म्हणताय. आता राजकारण त्या दर्जाचं राहिलंय का? कारण बरोबर. अर्थार्जनच राजकारणाचा एक पाया झालेला आहे. कारण आता लोक विचार करतात की पैसे घालणं राजकारणात कितपत योग्य आहे. कारण पैशाशिवाय राजकारण होत नाही, हे समीकरण आहे. बरोबर. मग आता ह्याकडे एक तरुण म्हणून आपण कसं बघताय? तरुण म्हणून मी सगळ्यांना एकच सांगेन, की मत हे दान करायचं आहे आपल्याला. त्यामुळं तिथं तुम्ही विकला जाऊ नका. का तर तुम्हाला पुढे 5 वर्ष परत कुणाला म्हणजे काहीच तुम्ही कुणावर ब्लेम ठेवू शकत नाही, की हे कसं, हे तसं. जर का तुम्ही प्रामाणिकपणे खऱ्या अर्थानं जर का मतदान केलं, तर उद्या तुम्ही तुमच्या उमेदवाराचा हात धरून म्हणू शकता, की बाबा हे माझं काम आहे. हे तुम्ही विकला गेलेला असाल, तर मग मात्र तुम्ही कधीच कुणाच्या पुढं त्या नजरेनं जाऊ शकणार नाही किंवा ते इलेक्शन झालं की विषय संपला. म्हणून मला सगळ्यांना एकच विनंती आहे, की ह्या झेडपी काय आणि पंचायत समिती काय किंवा कुठलंही इलेक्शन काय, कुणीही अर्थकारणाला तिथं महत्त्व देऊ नका. कारण ही सत्ता आहे लक्षात ठेवा. ही सत्ता म्हणजे अक्षरशः तुम्ही कुठलंतरी एक सत्तेचं केंद्र कुणाच्या तर हातात देत असताय. आणि त्या हातात दिलेल्या माणसाचा तो माणूस कशा पद्धतीने वापर करणार आहे. तो माणूस म्हणजे त्याचा वापर कुणासाठी करणार आहे, ह्याचा तुम्ही गांभीर्याने विचार केला पाहिजे. म्हणजे कारण की हे सत्ता केंद्र आहे. जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती असो, ही आपलं मी मगाशी म्हटलं तसं, की महाराष्ट्राचा एक कणा असलेली एक आपली ही संस्था आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये चांगलीच माणसं गेली पाहिजेत, की जेणेकरून अ, तिथं त्यांना त्या सत्तेचा वापर लोकांच्या सेवेसाठी झाला पाहिजे. याचा अर्थ असा नाही, की त्यांनी स्वतःचीच घरं भरली पाहिजेत किंवा त्या पद्धतीची लोकं जर तुम्ही तिथं बसवली, तर मग काय मागचं तसं पुढं असंच होणार आहे.
आता आम्ही ज्यावेळेला बघत असतोय आमच्या मीडियाच्या माध्यमातून, आता वाटेगाव मतदारसंघ असो किंवा हे 48 गावं जी शिराळा मतदारसंघातली आहेत, यामध्ये अ, कुठेतरी असं इंटरनली असं जाणवतंय का, की सत्तूभाऊंचा गट, बरोबर सम्राट माडकांचा गट, बरोबर रयत क्रांती सदाभाऊंचा गट. मग त्यामध्ये कुणाच्या जवळ जो असेल त्याला उमेदवारी मिळणार, कोण कुणाचं प्रमोशन करणार, कोण जास्त नावाला भेटेल त्याला उमेदवारी मिळणार. अशी आहे का भाजपमध्ये अशी चर्चा आहे का? सध्या तसं तुम्ही म्हणताय तसं मला पण पाहायला मिळतंय. पण भारतीय जनता पार्टी हा शिस्तबद्ध पक्ष आहे. कारण की आज भाऊंचा गट असेल, बाबांचा गट असेल, सदाभाऊंचा गट असेल, असं म्हणण्यापेक्षा भारतीय जनता ह्या आमच्या नेते मंडळींना सुद्धा विचारणारी वरची लोकं आहेत, की जी शिस्तबद्ध आहेत. त्यामुळे मला असं वाटत नाही, की उद्या उमेदवारी देत असताना ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला जाईल. म्हणजे एक सामान्य कार्यकर्त्याच्या मागं ही सर्वसामान्य सगळीच नेते मंडळी उभी राहतील अशी मला अपेक्षा आहे. संकल्प जाधव कुणाच्या फेवरमध्ये असतात? तसं मी म्हटलं तसं मगाशीच मी तसं सांगितलं, की मी सुरुवात करताना आदरणीय आत्ताचे आमदार सत्यजित भाऊ यांच्या बरोबर आमचा भाजप प्रवेश झाला. त्याच्यानंतर आदरणीय बाबांचा मला सहवास लाभला. आदरणीय बाबा आज जिल्हाध्यक्ष आहेत, तरुण तडफदार आहेत. मी त्यांच्यावर देखील प्रेरित आहे. नंतर सदाभाऊ खोत आपले आता विधान परिषदेचे आमदार आहेत. तर भाऊंच्या माध्यमातून देखील आम्ही इथं कामं केलेली आहेत. त्यामुळं एका कार्यकर्त्याचीच अडचण अशी करू नये नेते मंडळींनी, की बाबा तू हे जा, तू ते जा, तू ते जा. कारण की आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये म्हणून आलो तुमच्याकडे किंवा भारतीय जनता पार्टी म्हणून तुम्ही जो लोकसभेला उमेदवार दिला तो आम्ही प्रामाणिकपणे निवडून आणला. तुम्ही जो विधानसभेला उमेदवार दिला तो आम्ही प्रामाणिकपणे निवडून आणला. आणि मग जर कार्यकर्त्याचं इलेक्शन आलं, तर त्यावेळी मग तू हे जा आणि तू ते जा, असं जर का केलं, तर मग न्याय कसा मिळेल? अगदी आता आपण ज्या पद्धतीने फोड केली ते पण महत्वाची आहे. पण आता जर गणावर तुमच्या पंचायत समिती गणावर जर चर्चा करायची म्हटली, तर तुमच्या आता भाजप असेल किंवा इच्छुक उमेदवार असतील, त्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये सुद्धा तशीच तारेवरची कसरत आहे, तशीच तुमच्याकडे आहे. मग तुम्ही असाल किंवा महाडिक शक्तीचे सागर पटेल असतील किंवा हेमंत मुलीक असतील, यांची सुद्धा आपापल्या पद्धतीने चर्चा सुरू आहे किंवा आपापल्या पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत. मग आता आपण कितपत योग्य आहे किंवा समजा आता पुढच्याला उमेदवारी मिळाली आपल्या, तर संकल्प जाधवांचा काय विचार राहणार? माझी भूमिका अशीच राहणार आहे. कारण की मी पंचायत समितीची मागणी ज्यावेळी करायचं ठरवलं, त्यावेळी मला म्हणजे मी कधी स्वतःचा विचार केला नव्हता, की मी पंचायत समिती लढणार आहे. मला जसं इलेक्शन डिक्लेअर झालं, तसं लोकांच्यातनं एक भावना किंवा लोकांच्यातनं मी जिथं जाईल, आज मी मतदारसंघाचा दौरा पण मागच्या महिनाभरात केला. तर त्या दरम्यान मी काळामोडीला गेलो, भाटवाडीला गेलो, सॉरी केदारवाडीला गेलो, परत शेण्यात गेलो. वाटेगावात तर आपण काम करतोयच. तर ह्या गावात देखील ज्यावेळी मी तिथं गेलो, त्यावेळी लोकांच्यातनं एक आपुलकीची भावना अशी आली, की खरंच तुमच्यासारखा माणूस आम्हाला एक उमेदवार म्हणून मिळाला, तर नक्कीच आपल्या मतदारसंघाचं काहीतरी विशेष काहीतरी या ठिकाणी होईल, अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळं मग मला अडचणीचं असं झालंय आता, की लोकांच्यातनं आज फोन येतायत. आज इलेक्शन 4 वाजता ज्यावेळी डिक्लेअर झालं, त्यावेळी मला लोकांचे फोन आले, की "साहेब तुमची भूमिका काय आहे?" तर मी प्रामाणिकपणे त्यांना सांगितलेलं आहे, की पक्षाकडे आपण तिकीट मागायचं आहे आणि माझी सुरुवात भाजपमधनं आहे. माझी अशी अपेक्षा आहे, की मला पक्षाकडनं तिकीट मिळावं आणि पक्षातनं मला संधी मिळावी. पण तरी पण जर का पक्षानं डावलण्याचा प्रयत्न केला, तर मग मात्र मला ह्या सगळ्या आमचे जे काही माझे होतकरू आहेत, म्हणजे माझे हितचिंतक आहेत, ह्या सगळ्यांशी मला मग भाजपचे आता त्यामध्ये मग माझ्याबरोबर भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत. त्याचबरोबर भाजपचे नवे कार्यकर्ते आहेत. ह्या सगळ्यांची सांगड घालून चालणारा जर कोण आत्ता असेल, तर संकल्प जाधवच आहे असं मला वाटतं. कारण की माझं सगळ्यांशी पर्सनली टच आहे. कोणाशी हेवेदावे नाहीयेत. त्यामुळं मला अशी अपेक्षा आहे, की भारतीय जनता पार्टीकडनं तिकीट आपल्याला मिळेल आणि जर नाही मिळालं, तर मी ह्या माझे जे काही सहकारी आहेत, माझे सगळे हितचिंतक आहेत, ह्यांच्याशी निर्णय घेऊन मी माझी पुढची भूमिका त्यावेळी स्पष्ट करेन. पण इलेक्शन लढवणार ह्यावर मी ठाम आहे. आता तुम्ही सांगितलेल्या मुद्द्याप्रमाणे भाजप हा एका विचाराशी एका वेगळ्या धाटीचा पक्ष आहे. कारण आता आपण सांगितले की आपण इलेक्शन लढवणार. पण उमेदवार एक, संख्या अनेक असती मागणीची. उमेदवार एकच द्यायला लागतो. पण त्यावेळेला आपण आता पक्षश्रेष्ठीनं आमच्या माध्यमातून काय सांगाल? कारण आता ही आणीबाणीची वेळ आहे. कारण आता नाही तर नंतर नाही. कारण हे आरक्षण नंतर कधी पडेल हे सांगू शकत नाही. उमेदीचा काळ आहे आणि आपण तेवढं आपण सांगतात त्या पद्धतीने आपण काम पण केलेलं आहे पक्षामध्ये, लोकांच्या संपर्कात आहात. आता आमच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या श्रेष्ठींना काय सांगाल, की जर उमेदवारी तुमची नाकारली गेली, तर त्यावेळेला तुमची भूमिका काय असणार? उमेदवारी नाकारली गेली तर माझी भूमिका हीच असणार आहे,
की सर्वसामान्य जनतेसाठी मला लढायचं आहे. कारण तुम्ही जसं म्हणला, उमेदीचा काळ, जसं कॉलेज झालं तसं पक्षात आलो. कुठं नोकरी केली नाही, काय नाही. म्हणजे आणि मग राजकारण करायला लागणार आहे म्हटल्यावर मग उद्योग तर केला पाहिजे. मग म्हणजे राजकारणासाठी मी माझ्या जे काही माझी स्वप्न आहेत किंवा जे माझे मार्ग आहेत ते बदलले. मग ह्या पक्षश्रेष्ठीनं मला एवढंच सांगायचं आहे, की जर एवढं जर पक्षासाठी योगदान देणारा, पक्षासाठी एवढी तडजोड करणारा जर कार्यकर्ता खरा असेल, तर त्याला तुम्ही 100% न्याय दिला पाहिजे अशी आमची प्रामाणिक अपेक्षा आहे. तरी पण जर का मग निर्णय काय वेगळा झाला किंवा काय झालं, तर त्यावेळी मी तो निर्णय घेईन. पण निवडणूक लढवण्यावर मी ठाम असेल. मुळात तर तुम्ही आता पाहिलं असेल राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत. मतदानाचे काही थोडे दिवस बाकी आहेत. तिथं ज्यावेळेला काही लोकांनी बंडाळी केली असेल किंवा वेगवेगळी पक्षाच्या विरोधातली भूमिका घेतली, त्यावेळेला त्यांनी पक्षातून हकलपट्टीची, निलंबनाची भूमिका पक्ष घेतो. भाजपची ती एक धाटी आहे, भाजपची ती एक नियमावली आहे. पण असं तुम्हाला भीती वाटत नाही का, की आता तुम्ही जे सांगताय, की मी उमेदवारी घेण्यावर किंवा निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. पण हा सुद्धा एक तुम्ही बाजू बघायला पाहिजे पक्षाची, की पक्ष परत त्या गोष्टीला थारा देत नाही. नाही, कसं आहे ह्याच्यामध्ये थारा देण्यापेक्षा मला एकच म्हणायचं आहे, की आज माझं मला एनालिसिस करायचं आहे, की आज मी 8 वर्ष पळवलो, आज मी 10 वर्ष पळवलो. भलेही पक्षश्रेष्ठींनी मला उमेदवारी नाही दिली, तर माझं मला तर एनालिसिस कधी तर केलं पाहिजे, की बाबा मी जनतेसाठी काम केलंय, मी जनतेसाठी फिरलोय, मग जनता आपल्याला कितपत स्वीकारत्या, हे तर आपल्याला एनालिसिस केलं पाहिजे. त्यासाठी तर मला उभारलंच पाहिजे. मग मला किती आज आपले साधारण 10,000-11,000 साधारण 5,000-6,000 मतदानाचा आपला हा 5-6 नाही 10,000-11,000 मतदारसंघाचा हा एवढा टप्पा आहे आपला म्हणजे साधारण. मग त्यामध्ये आपल्याला 1,000, 2,000, 3,000 किती मतं पडतात हे तर आपल्याला म्हणजे आपण केलेल्या कामाची पोचपावती ही अशीच मिळू शकते ना. त्यामुळं ही भूमिका मला घ्यावी लागेल. काय दुसरा ऑप्शन, कारण वाटेगावमध्ये सुद्धा आपण आता आपलं कर्मभूमी वाटेगाव आहे, जन्मभूमी वाटेगाव आहे. वाटेगावमध्ये ग्रामपंचायतीला सुद्धा खुला गट आहे. पण त्यासाठी आपण इंटरेस्टेड राहणार का? अ, प्रथमतः मी तुम्हाला एक गोष्ट सांगायचं मगाशी राहून गेलं, की मी ग्रामपंचायत लेव्हलला म्हणजे इच्छुक नाहीच आहे. कारण ग्रामपंचायत लेव्हलला माझी अशी भूमिका राहील, की आज मी माझं स्वतःचं एनालिसिस स्वतः करू शकतो, की मी कितपत कुठपर्यंत जाऊ शकतो. कारण की माझी पोच कुठपर्यंत आहे हे मला कळालेलं आहे. त्यामुळं मी आज तरुणांसाठी काम करतोय. स्पेशली आम्ही पदवीधरांसाठी काम करतोय. मग त्यामध्ये माझं भविष्यातलं टार्गेट आहे पुणे पदवीधर मतदारसंघ लढवणे. कारण की त्यासाठी माझी वाटचाल चालू आहे. आणि मग ग्रामपंचायतीतच मी जर का अडकून राहिलो, तर माझ्यासारखे तरुण जर पदवीधरांचे प्रश्न सोडवणार असेल, तर मग त्या पदवीधरांनी काय वाईट केलंय? तर तिथं मला त्यांचं नेतृत्व स्वीकारायचं आहे. त्यामुळं मला कुठेही गाव लेव्हलला इथं अडकून राहायचं नाही. उलट मी काय करेन, माझा सहकारी असेल, माझा कोणतरी मित्र असतील, आमच्या पक्षातले अजून कुठले मेंबर असतील, त्यांना आम्ही तिथं निवडून देऊ ना. मी ती जागा का अडवून धरायची? ह्या भूमिकेचा म्हणजे ही भूमिका मला म्हणजे भूमिका माझी आहे, की माझ्यामुळं मी सगळ्याच जागा अडवणार नाहीये. कुठेतरी जिल्हा परिषद पंचायत समिती एक राजकारणाची सुरुवात म्हणून मी या इलेक्शनकडे बघतोय. अगदी थोडक्यात, कारण आपण आता सविस्तर चर्चा झालेली आहे. संकल्प जाधव, काय आव्हान कराल त्यांच्या मतदारांना, तुमच्या मतदारांना किंवा तुमच्या नेत्यांना? एक शेवटचं आव्हान काय राहील? मतदारांना आव्हान असं राहील, की सच्चा कार्यकर्ता, प्रामाणिक कार्यकर्ता, उच्च शिक्षित कार्यकर्ता आणि सर्वांसाठी अवेलेबल कधीही हाक मारा, असा कार्यकर्ता तुमच्याकडे आहे. तर तुम्ही अ, खरंच मतदान करणार आहे. त्यामुळं तुम्ही खरंच विचार करून मतदान करा. कारण की हे सत्ता केंद्र आहे. सत्ता केंद्र आपण एखाद्याच्या हातात देत असतो, म्हणजे तिजोरीच्या चाव्या हातात देत असतो. मग तिजोरीच्या चाव्या मग ती तिजोरी कुणाकडे गेली पाहिजे, त्या तिजोरीचा कसा वापर झाला पाहिजे, हे जनतेनं खरंच प्रामाणिकपणे मतदानाला जायच्या आधी एक 5 मिनिटं का होईना विचार करावा आणि मगच मतदान करावं. ही माझी मतदारांना माझी मागणी असेल आणि नेते मंडळींना मागणी हीच असेल, की पक्षासाठी आजपर्यंत खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं स्वतःचे पदरमोड करून पक्षासाठी 8-10 वर्ष ज्यानं दिलेली आहेत, त्या कार्यकर्त्याला आपण संधी दिली पाहिजे, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे मी नेते मंडळींना पण हीच मागणी करेल, की मी भारतीय जनता पार्टीतनं माझा प्रवास चालू झालाय. तो प्रवास असाच कार्यरत राहावा आणि मला पक्षाकडनं तिकीट मिळावं, हीच माझी नेते मंडळींकडे अपेक्षा आहे. तर हे होते संकल्प जाधव. यांनी त्यांच्या शब्दातून सांगितलेलं, की त्यांची वाटचाल कशा पद्धतीनं भाजपमध्ये झाली, काम करायची पद्धत कशी आहे, त्यांची येणाऱ्या काळामध्ये राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये काम करत असताना काय नेमके विजन आहेत, कशा पद्धतीने तरुणाच्या हाताला काम असेल किंवा विविध त्यांच्या डोक्यामध्ये संकल्पना आहेत. त्या संकल्पनेसाठी ते या राजकारण, समाजकारणामध्ये इथून पुढची त्यांची भूमिका बजावणार आहेत. पण त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने, की जर पक्षाने त्यांचा विचार केला, तर ते पक्षाबरोबर चांगल्या पद्धतीने काम करतील. नसेल तर जनतेशी चर्चा करून
नेमकी काय भूमिका घ्यायची ती पुढची भूमिका ते ठरवतील.